एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा। खूपच गडबडीत भरलेली दिसतेस बॅग। नाही सगळे बोळे करून आणलेस म्हणून म्हटलं। हो राधा, तू इतकी गुणी मुलगी आहेस, नीटनेटकी शहाणी आहेस, अशी सहजासहजी घडी विस्कटून नसते द्यायची आहे का? ती घालतीये ना तो नीट। ही घडी नाही म्हणते का, संसाराची घडी म्हणते। तितक्या सहजासहजी बिघडून नसते द्यायची। काय काय म्हणायचं काय याला? राहूची दशा आहे की आपलंच काही चुकतं आहे? का नियती परीक्षा पाहते आहे की नशीब आहे आपलं, प्राक्तन आहे? काय सगळ्यावर विश्वास बसायला लागतो बघ। विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली। काय हो, चांगला सोन्यासारखा संसार चालला होता, हे काय असले दळभद्री विचार सुचलेत यांना? किती समंजस होता हो घना, आत्ताच असा कसा झाला हो? हे मॉर्निंग पप्पा। गुड मॉर्निंग। घे कॉफी रेडी। काय झालंय बेटा? रात्रभर डोळ्याला डोळा नाही आणि तुला सांगतो पहाटेला मला एक स्वप्न पडलं। आपल्या शाळेमध्ये, माझ्या शाळेमध्ये मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं एका फंक्शनला। मी गेलो होतो आणि मग माझी भाषणाची वेळ आली। पोडियम जवळ जाऊन उभा राहिलो मी। समोर असा खचाखच भरलेला विद्यार्थ्यांचा ऑडियन्स। I was quite thrilled, quite thrilled. आणि मी भाषणाला सुरुवात केली। फ्रेंड्स, रोमन्स अँड कंट्रीमॅन। इतकं काही सिरियस गंभीर असं काही झालेलं नाहीये आमच्या दोघांमध्ये। हेच विचारायचं ना तुम्हाला? काळजी करू नका। श्रीपादा, असा पराभूत योद्ध्यासारखा पाठ करून काय उभा आहेस? डोकं दुखतंय का? नक्की नंबर वाढला असणार तुझा। सतत ते वर्तमानपत्राचे रकाने भरत असतोस ना? बेबी, मी सुद्धा फार्माकोलॉजी मध्ये मास्टर्स केलंय ग। अजूनही कंपन्यांना कन्सल्टन्सी करतो, पण त्यांची भाषा मला नाही कळत। ब्रेक, स्पेस मलाही नाही कळत। पण दादा, काळ बदललाय तशी भाषा ही बदलतेच ना? नाती सुद्धा बदलतात का ग बेबी? नाती सुद्धा बदलतात। मला काही या जगामध्ये शाश्वत असं काही नाहीच आहे का? अगं, नवरा बायकोचं नातं किती सुंदर असतं, रक्ताच्या नात्या पलीकडचं। स्वतंत्र, स्वयंभू असं ते नातं, पण त्यापासूनही कसलं फ्रीडम हवंय यानं मला सांग। बंधनामध्ये काय सुख असतं हे यानं कसं कळणार जर त्या बंधनासाठी यांनी वेळच दिला नाही तर? आणि असा काय काळ दोघांमध्ये गेलाय ग की आता यानं ब्रेकची गरज भासावी, स्पेसची गरज भासावी। मी आउटडेटेड झालोय बहुतेक। असे तर्कवितर्क करण्यापेक्षा ना तू जमाई बापूंची सरळ सरळ बोल। नाही, कारण आपली पोर काही ताकासूर लागू देणार नाही आणि आपल्याला धड काही सांगेल असंही मला वाटत नाही। आणि जे काही आपल्याला सांगेल, जे काही शब्द वापरेल, ते असे असतील ना की ज्याने आपल्याला फक्त त्रासच होईल। त्याच्यापेक्षा तू सरळ जमाई बापूंशी बोल, असं मला तरी वाटतं। नाही, बोलेन मी बोलेन ग, पण त्यांनी नीट उत्तर द्यायला हवे। शेवटी तोही ह्याच पिढीतला आहे। एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा।